आपण आता आलोय लायगो लिव्हिंगस्टनच्या सायन्स एज्युकेशन सेंटरमध्ये आणि आपल्याबरोबर आहेत सायन्स एज्युकेशन सेंटरचे प्रोग्राम डिरेक्टर डॉक्टर विलियम काट्समन. ते आपल्याला एक छोटासा सायन्स एक्झिबिट दाखवणार आहेत आणि या एक्झिबिटने आपण या व्हर्च्युअल टूरची सुरुवात करणार आहोत. सो विलियम, व्हॉट आर वी गोइंग टू सी टुडे in this exhibit? Let's find out. Let's go on in and find out. So, what do you see here? आपल्याला इथे काय दिसतंय? Maybe it looks like a black bug or a little dot. जर तुम्ही नीट पाहिलं तर एक फक्त काळा ठिपका आपल्याला दिसतोय. That's under red light. What happens if we add more types of light? आपण जेव्हा एक लाल प्रकाशामध्ये आपण तो पाहत होतो तर तेव्हा एक फक्त काळा दिसणारा ठिपका आता आपल्याला एक फुलामध्ये कन्वर्ट झालेला दिसतोय. जेव्हा बाकीच्या फ्रिक्वेन्सीज मधले लाईट आपण त्याच्यावरती शाईन केले. If we take a look at the balloons, you might see 3 black balloons. तसंच आपण वरती जर पाहिलं तर आपल्याला 3 काळ्या रंगाचे बलून्स दिसत आहेत. तेच आता आपण बघूयात लाईट्स चेंज केल्यावरती काय दिसेल. But if we change the light, you change what you see. आता आपल्याला त्या बलून्सचा रंग वेगळा झालेला दिसतोय. जे आधी काळे होते त्यामध्ये आता वेगवेगळ्या जवळपास साऱ्या फुग्यांचा रंग पूर्णपणे वेगवेगळा आहे, जे आपल्याला आधी फक्त लाल प्रकाशामध्ये दिसत नव्हतं. When we originally looked out at the universe, we could only see with our eyes. But then we added on other types of light, things like radio waves, X-rays, ultraviolet rays, infrared, and that gave us a better view of the universe. We saw more. So आपण जेव्हा सुरुवातीला विश्वाकडे पाहायला सुरुवात केली तेव्हा आपण फक्त दृश्य प्रकाशामध्ये हे आकाश निरीक्षण करायचो. पण आता आपण इन्फ्रारेड, अल्ट्राव्हायोलेट, एक्स-रेज, गॅमा रेज या सगळ्या फ्रिक्वेन्सीज मध्ये विश्वाचं निरीक्षण करू शकतो आणि त्यातून आपल्याला खूप वेगवेगळ्या पद्धतीची माहिती मिळते जी फक्त दृश्य प्रकाशातून मिळू शकत नाही. Unfortunately, light can also be blocked by things like my hand or galactic dust. So what if you could see through all of that, maybe detect it with a whole new form of wave, such as gravitational waves? And that's why we've invented LIGO. पण प्रकाशाचं एक लिमिटेशन असं आहे की प्रकाश एखादी वस्तू जर आपल्या आणि सोर्सच्या मध्ये आली तर प्रकाश ब्लॉक होऊ शकतो. पण आपल्याला जर अशी एखादी वेव्ह किंवा असा एखादा तरंग जो सोर्सची इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत एखादी वस्तू मध्ये असतानाही कॅरी करू शकेल असा एखादा तरंग सापडला तर त्यामधून आपल्याला खूप वेगळ्या पद्धतीची माहिती विश्वाविषयी मिळू शकते, जी मध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या गॅलेक्सीज, डस्ट किंवा वेगवेगळ्या ताऱ्यांमुळे ब्लॉक होऊ शकणार नाही. आणि अशीच माहिती आपल्याला ग्रॅव्हिटेशनल वेव्स म्हणजे गुरुत्वीय तरंगांमधून मिळते. सो हे खूप छान डेमॉन्स्ट्रेशन विलियमनी आपल्याला ग्रॅव्हिटेशनल वेव्सच्या इम्पॉर्टन्स विषयी दाखवलंय.